चंद्रपूर जिल्ह्याला तेलंगणाशी जोडणाऱ्या बामणी ते राजुरा रस्त्यावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकाम आता प्रवाशांसाठी एक समस्या बनली आहे। हा महामार्ग दोन्ही राज्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे, ज्यावरून दररोज शेकडो अवजड वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहने जातात। पण हा मार्ग आता जीवघेणा बनला आहे। सध्या या मार्गावर महामार्ग बांधणीचे काम सुरू आहे। GRL कंपनीकडून सुरू असलेल्या या बांधकाम कामात घोर निष्काळजीपणा दिसून आला आहे। रस्त्यावर चिखल टाकून ते तसंच ठेवलं आहे आणि पावसामुळे हे चिखल ओलं होऊन धोकादायक चिखलात बदललं आहे। रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की दुचाकी चालकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो। लहान वाहने विविध ठिकाणी अडकली आहेत आणि मोठी ट्रकही चिखलात अडकली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। या रस्त्याच्या निष्काळजीपणाचे भीषण परिणाम काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका दुर्दैवी अपघातात दिसून आले। रस्त्यावरील निरसड्या चिखलामुळे आई आणि मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेशी स्थानिक नागरिकांना धक्का बसला आहे। हा महामार्ग बामणी ते लक्कडकोट आणि बामणी ते बेला असा सुमारे 2200 कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पाचे कंत्राट GRL कंपनीला देण्यात आले आहे, परंतु रस्ते बांधणी दरम्यान कोणत्याही सुरक्षिततेच्या व्यवस्था करण्यात आलेल्या नाही किंवा कोणत्याही तात्पुरते मार्ग किंवा निर्देशकांच्या व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही। या बेजबाबदार वृत्तीमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। शिवाय अपघातांची शक्यताही दिवसेंदिवस वाढत आहे।